शाम को हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ठीक आहे पुत्र, ठीक आहे. मी सकाळी ब्लॉगच आम्ही नव्हता इंतजार केला करेंगे. कारण की आम्ही सकाळी ओके. 6:30ला निघालो तिथून दुसऱ्या स्पॉटवर जाण्यासाठी आणि सगळे झोपेत होतो. सो आता उठलो आहे. आता 1-1.5 तासामध्ये पोहोचू. आम्ही बसमध्ये पिक्चर वगैरे बघत ठरलोय सब्जी मंडीला आणि ते घेतात इथे काकडे आमच्या त्यांची काकडी बघा कसली मोठी आहे. ही माझी चिमणी, ही एक चिमणी, एक चिमणी. बघा कसं वाटतं, मस्त वाटतं, एकदम भारी. कॉफी शॉप होता इथे पण आम्ही काय घेतलं नाही कॉफी बिफी. Early 19th century, but due to the war, actually there's a war Vietnam and China that lasted a short time here. आता आलो आम्ही जेवायला बॉलिवूड स्पाइस हॉटेलला. लुक ॲट दिस व्ह्यू. वाव, बघा काय खातात. आंबा. जेवायला काय कुरकुरी भेंडी, मिक्स व्हेज रोटी. आत्ता आम्ही रेडी झालो आहे आणि कशी दिसते कमेंट करून सांगा मला. इशू पण रेडी झाली आहे. सांगा कमेंट. मस्त हिल स्टेशनला आल्यासारखं वाटतं. सो गाईज, आम्ही दाखवतोय आमचा आउटफिट. थोडे माझे वॉट अ व्ह्यू यार. टेन माझा पोरगा आहे. पोचलोय कॅट विलेजला आणि कसला भारी वातावरण आहे. एक नंबर. बघा मागे इशू. ओ इशूला घ्या. गेलो असतो 200 मीटर तर 200 मीटर. कसली भारी फुलं आहेत यार, मस्त. बघी हा, मस्त फुलांच्या चालताना तुम्ही आलायत. हा, त्यांच्या ट्रेडिशनच्या ड्रेसमध्ये रेडी होते. रेडी होतीये. बाय वैदी, बाय. Excuse me. आलोय कॉफी पियायला आणि कॉफी आणि चिकन पॉपकॉर्न सांगितलेत 2 लाख रुपयाचे. किती हो? 2 लाख डॉंग. आणि कसला व्ह्यू आहे मस्त. इशू ग्लिटर लावला इशूने मस्त. ग्लिटर कशाची वाट लावतो तुम्ही? यार कसला व्ह्यू आहे, खरंच सोडून जायची इच्छाच नाही होत. इशू काही जाताना काही नाही वाटलं. आता साज फुलली आमची. हो माय गॉड. 5 सेकंदात खाली पोहोचलेलो राईड वरून. हा ना, सुक्कन. ती राईड तर दाखवलीच नाही, मस्त होती पण व्हिडिओ काढायलाच कोण नव्हतं. स्टँड आणायला पाहिजे. मी स्टँड एकदा पण वापरला नाही.
आमची पण मस्त आली आणि त्यांनी भरली तिचा अख्खा फ्रॉक असा उडला. परत एकदा बॉलिवूड स्पाइसला आलो आणि परत तोच बाबा मला 3 तासांत जावं लागलं. हा इकडे पण ट्रॅफिक लागते गाईज बघा. मसाज रूम मध्ये ईशा घुसली. त्यामध्ये लेज मध्ये पण हे लोक बीफ टाकतात. खूप डेंजर. काहीच खाता नाही. खूप घटिया स्टोर असतात त्यांचे. मी माझ्या फ्रेंड्ससाठी काही घेतलंच नाहीये. काय मी तर कोणासाठीच काही नाही घेतलंय. कसा होता माझा कसा होता माझा लुक आणि कसा झाला बॉडी मसाज नंतर. काय पण करतोय. गुड मॉर्निंग गाईज. तर आत्ता वाजलेत सकाळचे समथिंग 6:30 आणि आम्ही आता निघतोय घरच्या प्रवासासाठी. सो पहिला तर आमचा 5 तास बसने प्रवास आहे. त्यानंतर परत म्हणजे इथून सापावरनं 5 तास हनॉईला जायला 5 तास लागतात. तो बसने आणि हनॉईवरनं आमची इंटरनॅशनल फ्लाईट आहे इंडियाची. सो चला आता जाऊया घरी. खूप झोप आली आहे कारण खूप सकाळी लवकर उठायला लागतं रोज रोज. व्ह्यू बघा. सो चला जाऊया. भेटूया नंतर. बाय. बाई ते पॅनकेक्स बनवतेय गरमागरम. भारी आहे. भाजी पण विकते एक बाजूला. आता पोचलोय आम्ही हनॉईला आणि आता आलोय लंचसाठी स्पाइस टेस्ट ऑफ इंडिया. चला आता जेवण घेऊया आणि त्यानंतर भेटूया. त्यांचे टेबल्स बघा. शिलाई मशीन थीमवाले टेबल्स. डाळिंब आलेत भाऊ. हो आता आम्ही एअरपोर्टला आलेलो आहोत आणि बॅग्सचं वगैरे चेकिंग झालंय. सो चला आता पुढे जाऊया. 4 तास आधीच आलोय. चला जाऊया पुढे. बोल त्यांच्याशी चिंगछांग. बोल तिच्याशी चिंगछांग. काय घेतला तो? परफ्यूम. गाईज खूप सारी शॉपिंग करून दिले माझ्या नवऱ्याने मला इथून. मज्जा मज्जा. सो गाईज आता आम्ही बसलो आहे फ्लाईटमध्ये आणि इथले वाजलेत 9 आणि 5 तासाची फ्लाईट आहे आमची. आणि आम्ही इंडियामधल्या 12 वाजता पोहोचू शकतो. सो चला भेटूया. ब्लॉग एंड करेन तेव्हाच भेटूया. आता काय शक्ती नाही. येऊन आमच्या गावी आमच्या मायदेशी येऊन आम्हाला फार बरं वाटतंय.
वाटतं मुंबईचा वडापाव खायची इच्छा भरपूर झालेली आहे. आम्ही आता जाऊन वडापाव खाणार पहिले. तर रात्री 12 100 वाजता टक्के कुठेही भेटेल मला, प्रॉब्लेम नाही. सो काय आत्ता आम्ही पोचलोय फायनली मुंबईला. म्हणजे 12 वाजलेत आम्हाला आणि तिकडचे 1:30 वाजले असतील, इथले 12 वाजले. सो चला फुल झोपेत आहोत. सो चला आता घरी जाऊया. घरी जायला आम्हाला 1-2 तर नक्कीच वाजतील. सो बाय बाय, स्टे ट्यून. पोचलोय आम्ही. सो आता जाऊया बाहेर.